नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. हल्ली रुटीन चेकअप आपण बऱ्याचदा आपल्या आरोग्यासाठी करत असतो किंवा जर काही आजार वगैरे असेल आपल्याला तरी सुद्धा जाऊन रक्ताची चाचणी करणं, या सगळ्या गोष्टी आता बऱ्याच जणांच्या आयुष्याचा एक भाग झालाय आणि या प्रत्येक वेळेला आपल्या बरोबर असते ती म्हणजे पॅथॉलॉजी. आता या पॅथॉलॉजीमध्ये म्हणजे आपण जाऊन जेव्हा टेस्ट करतो वेगवेगळ्या, तेव्हा काही वेळेला वेगळे अनुभव सुद्धा आपल्याला येतात. काही ठिकाणी गेल्यानंतर वेगळे रेटिंग्स, काही ठिकाणी गेल्यानंतर वेगळे नंबर्स, असं सुद्धा होतं. मग आपल्या सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर प्रश्न पडतो की नक्की आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा आहे किंवा पॅथॉलॉजीचं एकंदरीत काम कसं चालतं, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय आहे, आज आपण बोलतो आहोत पॅथॉलॉजी चाचण्या किती खऱ्या किती खोट्या. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी किंवा आपल्या मनातल्या सगळ्या शंका दूर करण्यासाठी दोन तज्ञ आपल्या बरोबर आहेत. आपण स्वागत करूया शीला पाटकर मॅडमचं. नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत करते. या क्षेत्रातला 40 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. डायग्नोस्टिक सेंटर आहे त्यांचं स्वतःचं, त्यामुळे निरनिराळ्या चाचण्या कशा पद्धतीने होतात, कशावर विश्वास ठेवायचा, कोणत्या गोष्टीची खबरदारी घ्यायची, याच्याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेतच. आणि आपल्या दुसऱ्या तज्ञ आहेत डॉक्टर लीना कारखानीस. तुमचं सुद्धा मनापासून स्वागत. मॅडम MD आहेत पॅथॉलॉजीमध्ये, त्यांचा सुद्धा 20 वर्षांचा अनुभव आहे. आणि एकंदरीत सगळ्या गोष्टी की रक्त चाचण्या असतील, त्याबरोबरीने कोणत्या कोणत्या चाचण्या केल्या जातात, अशा वेळेला कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायची, काही नियम असतात का, गाईडलाईन्स कोणत्या आहेत, या सगळ्या गोष्टींवर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न निश्चित असतील, कारण मी म्हटलं तसं की हल्ली या चाचण्या आपल्या जीवनाचा एक भाग झालेल्या आहेत. ते प्रश्न आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 2498-8050, 2498-8050, 022 आपला STD कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी मंडळी कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. फोन कराल तेव्हा नेहमीच्या दोन गोष्टी, आपल्या टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत. मोबाईलच्या माध्यमातून जर फोन करणार असाल तर जिथे चांगली रेंज आहे तिथे येऊन जर तुम्ही बोललात तर तुमचा आवाज इथपर्यंत व्यवस्थित येईल. आणि आजचा जो आपला विषय आहे पॅथॉलॉजीच्या चाचण्या किती खऱ्या किती खोट्या, या अनुषंगाने प्रश्न विचारले तर आपली चर्चा अधिकाधिक खुलत जाईल आणि ज्या काही शंका आपल्या मनात आहेत त्या दूर होण्याचा पूर्ण प्रयत्न आजच्या कार्यक्रमातून आम्ही करणार आहोत. पुन्हा एकदा स्वागत करते दोघींचं अगदी मनापासून. खरंच हल्ली पॅथॉलॉजी काय किंवा चाचण्या काय, हा आपल्या डे टू डे लाईफचा एक भाग झाल्यासारखं झालाय, कारण खूप वैविध्यपूर्ण चाचण्या आपण करत असतो. तर मुळात पॅथॉलॉजी जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा नेमकं काय आणि तिथे कशा कशा पद्धतीचं काम चालतं हे थोडं आम्हाला सांगा. पॅथॉलॉजी किंवा म्हणजे रोग निदान आणि रोग निदान केंद्र म्हणजे डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी सेंटर, आणि त्याच्यात वेगवेगळे विभाग असतात. त्यात हिमॅटॉलॉजी असतं, बायोकेमिस्ट्री असतं, क्लिनिकल हिमॅटॉलॉजी, क्लिनिकल बायोकेमिस्ट्री, क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी, सिरॉलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी, सायटॉलॉजी, इम्युनॉलॉजी, असे बरेच विभाग असतात. आणि त्याप्रमाणे मग आपण त्या टेस्ट करतो आणि त्या टेस्टच्या हिशोबाने मग तुमचे फिजिशियन किंवा कन्सल्टंट्स त्या टेस्टवरून डायग्नोसिस फॉर्म करतात आणि त्याप्रमाणे ते ट्रीटमेंट देतात पेशंट्सची. बरोबर. तुमचा 40 वर्षांचा अनुभव आहे या क्षेत्रातला, तुम्ही काय सांगाल? पॅथॉलॉजी म्हणजे आपण नेमकं कशा दृष्टीने पाहिलं पाहिजे त्याच्याकडे? सुरुवातीला 20 वर्षापूर्वी लोकांना एवढं वाटत नव्हतं की केलं पाहिजे, तपासलं पाहिजे, हे केलं पाहिजे. त्यांना फक्त ठराविक डायबिटीस वगैरे हेच माहिती होतं. पण आता मेडिकली इतका रिसर्च आणि सगळा लागलेला आहे, बरोबर, त्यामुळे वेगवेगळ्या तपासण्यांची गरज पडते आणि सायन्स पुढे जाते तसं ह्या तपासण्यांचे तपासण्या सुद्धा खूप वाढत जातात आणि गरजेच्या पडतात. बरोबर. तब्येतीला आणि आपल्याला माहिती आहे आयुर्मान वाढल्यामुळे आणखी तपासण्याची गरज पडते. बरोबर आहे. त्याच्यावर औषधं सुद्धा, उपचार सुद्धा निघालेले आहेत. ते उपचार कसे प्रतिसाद देत आहेत ह्या सगळ्यासाठी सुद्धा चाचण्यांची खूप गरज पडते. पर्टिक्युलरली आता पावसाळी सीझन मध्ये, पावसाळ्यात त्याच्यामध्ये जास्ती करून सारखे मलेरिया, डेंग्यू वगैरे ह्याचे जे लोक येतात ते तपासण्यांचे फार महत्व. पूर्वी बऱ्याच वेळाने रिपोर्ट्स मिळायचे, बऱ्याच आता इतकी सुंदर सुंदर इन्स्ट्रुमेंट्स असल्यामुळे लगेचच्या लगेच तुम्हाला रिपोर्ट मिळतात आणि पेशंटला डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेता येते लगेच सुरू. म्हणजे पूर्वी त्याला जो वेळ लागायचा तो आता बऱ्यापैकी. आता आपण थोड्याचे आपण स्लाइड्स बघूया जे आता नवीन इन्स्ट्रुमेंट्स जे आपल्याकडे आहेत त्याप्रमाणे आपण ज्याचे डायग्नोसिस करू शकतो त्या टेस्टचे, तर ते आपण स्लाइड्स आता बघून घेऊया थोडे. बरं.
आपण स्लाइड्सच्या माध्यमातून हे टेक्नॉलॉजी हो, आता कशी आता सुधारत टेक्नॉलॉजी जशी चाललेली ऍडव्हान्स आहे. झाली आणि आहे machines त्याप्रमाणे किती बरेचसे आता सगळं बरंचसं ऑटोमेटेड झालंय. पूर्वीच्या काळी बरंचसं मॅन्युअली केलं जायचं. बरं. आता ऑटोमेटेड झाल्यामुळे टेस्ट रिझल्ट तुम्हाला खूप लवकर मिळतात आणि त्याच्यामुळे डायग्नोसिस लवकर झाल्यामुळे तुमचं ट्रीटमेंटही लवकर सुरू बरोबर करता आहे, येतं. बरोबर आहे. आपण इन्स्ट्रुमेंट्सच्या स्लाइड्स आता बघणार आहोत. त्याच्यामध्ये हे सेल काउंटर आहे. बरं. यात तुम्ही सीबीसी म्हणजे हिमोग्लोबिन, ब्लड काउंट्स, प्लेटलेट्स म्हणजे ह्याच्यात तुमचं अनिमियाचं निदान वगैरे होऊ शकतं. बर बर अनिमिया किंवा इव्हन तुमचे ब्लड कॅन्सर सुद्धा ह्याच्यात दिसू शकतात. अच्छा. Abnormal cells. अबनॉर्मल असतात. प्लेटलेट्स म्हणजे आता 2 मिनिटापूर्वी मॅडम बोलल्या की डेंग्यूचे डेंग्यूसाठी प्लेटलेट्स खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे प्लेटलेट्स वारंवार त्याची टेस्ट करायला लागतं. मग त्याच्यामुळे आपण ह्या टेस्ट लवकर करू शकतात. मुळात आपण असं म्हणू शकतो का की हाताळणी ही कमीत कमी होऊन त्याचे रिझल्ट पटकन यावेत ह्याची आता एक ऑटोमॅटिक हो. याच्यामुळे सोय हो, झालेली हो, आहे, हो. नाही का? आधी पूर्वी जे सगळं हाताने केलं हो. जायचं. तरी पण मॅडम एक गोष्ट आहे की जरी हाताळणी तुम्ही म्हणालात, जर एखाद्या गोष्टीचे कन्फर्मेशन नसेल झालेलं की हे असेल किंवा नाही, मशीन वेगळं दाखवत असेल, तर त्यावेळी स्मिअर्स काढून एमडीने किंवा याने आपले ओपिनियन दिले पाहिजेत बर आणि त्याच्यावरच जास्ती आधार होतो बर बर आधाराचा. ओके. आपण एक पहिला फोन घेऊया. हो. अविनाश वाघमारे वांद्र्याहून आपल्याशी बोलतात. मी नमस्कार. अविनाश वाघमारे बांद्यावरून बोलतोय. बोला सर. मला मॅडमना प्रश्न विचारायचा आहे, पाटकर मॅडमना, की मला मॅडमना असा प्रश्न विचारायचा आहे की मी एकदा 2 वेळा गुरुनानकमध्ये हॉस्पिटलमध्ये एकदा टेस्ट केला आणि लगेच शिक्षा करून टेस्ट केलं, तर दोन्ही याच्यामध्ये मला फरक सापडला. किंवा मी सकाळी गुरुनानकमध्ये सकाळी त्या यंत्रामध्ये टेस्ट केलं मी आणि यंत्रामध्ये ते सुई घालून त्यांच्या यंत्राप्रमाणे आणि घरी बघितलं हॉस्पिटल पॅथॉलॉजीमध्ये, तर त्याच्यात जवळ बराच फरक पडला. असा फरक का पडतो? बर. अविनाश, हे बघा, तुम्हाला सांगते की तुम्ही जेव्हा बोटातून घेता आणि ते पेरिफेरल मधून घेता, ते आर्टेरियल असतं किंवा काही तुम्हाला माहिती नाही, आणि आपण जेव्हा घेतो ते ब्लड घेतो, विनस ब्लड, ते रिपीट ताबडतोब शुगर जर आली तर परत ताबडतोब त्या ब्लडमधनं करू शकतं. पण टेस्ट तुमचं स्वतःच मशीनवर तुम्ही जर परत दुसऱ्या बोटातून घेतला तर रिपोर्ट वेगळा येईल. अच्छा. त्यामुळे आमच्या एवढा फरक पडणार नाही, कारण आम्ही जर परत परत रिपीट करू शकतो, कारण कलेक्टेड ब्लड असतं. पण पेरिफेरल स्मिअरच्या 5 बोटामध्ये वेगवेगळा तुम्हाला अनुभव येईल. अच्छा अच्छा. हा सुद्धा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे की बऱ्याच जणांची ही शंका आज असू शकणार आहे की आम्ही एका ठिकाणी जेव्हा टेस्ट करतो तेव्हा त्याचे जे पॉइंट्स येतात, ते युनिट्स येतात, ते किंवा दुसरीकडे ते करतो, त्याच्यामध्ये आम्हाला फरक जाणवतो. कारण काय असतं की त्याच्यात प्रत्येक लॅबचं रेफरन्स रेंज वेगळं असतं. ते तुम्ही कुठलं इक्विपमेंट वापरतात, अच्छा. त्याच्याबरोबर तुम्ही ओके. कुठले किट्स वापरतात, त्या मॅन्युफॅक्चरिंगचे डिटेल्स वेगळे असतात. आणि दुसरं म्हणजे तुमचे मशीन्स केवढे कॅलिब्रेटेड आहेत, कॅलिब्रेटेड आहेत, आणि तुम्ही जर काय क्वालिटी कंट्रोल करतात की नाही, म्हणजे तुम्ही डेली चेक करतात का, की प्रत्येक टेस्ट चालू करायच्या आधी तुमचे क्वालिटी कंट्रोल असतात. तर आम्ही जर तुम्हाला कंट्रोल रेकॉर्ड्स दाखवतो. बरं, त्याची पण आपल्याकडे हो, स्लाइड आहे, आहे का? slides आहेत. आणि हे कंट्रोल रेकॉर्ड्स मध्ये काय मग ह्याच्यात तुमच्यात आपल्याला कळतं की किती व्हेरिएशन आहे, आणि जर व्हेरिएशन असेल तर त्याच्यावरती आपण करेक्ट करू शकतो. आणि जर व्हेरिएशन नसेल ह्याचा अर्थ की तुमच्या टेस्ट बरोबर आहे, तुमचं इक्विपमेंट चांगलं आहे, तुमचे किट्स चांगले आहेत, आणि तुमच्या टेस्टही तुम्ही बरोबर करतायत. त्यामुळे ही व्हेरिएशन येत नाही. एक प्रश्न असा, म्हणजे आपण त्याची स्लाइड बघूयाच, पण त्या जोडीने एक प्रश्न असा विचारायचा आहे की पॅथॉलॉजी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये कोण कोण काम करत असतं, कशा कशा पद्धतीचं काम तिथे चालतं? कारण आपल्याला माहिती आहे की आपलं ब्लड कलेक्ट करणारं कोणीतरी असतं आणि मग नंतर रिपोर्टवर सही करणारे डॉक्टर्स वगैरे. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ड असतं, कोण काय सांगाल तुम्ही? पॅथॉलॉजीमध्ये जे ब्लड कलेक्ट करतात त्यांना आम्ही फ्लेबॉटॉमिस्ट म्हणतो. तर फ्लेबॉटॉमिस्ट दे आर ट्रेन्ड टू कलेक्ट द ब्लड. अर्थात हॉस्पिटल्समध्ये इव्हन नर्सिंग स्टाफना सुद्धा त्याचं ट्रेनिंग देऊन ते ब्लड कलेक्ट करू शकतात. अच्छा. आणि आजकाल सगळं आम्ही डिस्पोजेबल मटेरियल वापरतो, बिकॉज बायोमेडिकल वेस्ट आपलं जनरेट होतं, तर त्याच्यासाठी वी हॅव टू यूज एव्हरीथिंग. आणि
रूल्स पण आहेत आम्हाला की आम्हाला सगळं डिस्पोजेबल मटेरियल वापरायला लागतं. तर त्याप्रमाणे त्यांना त्या अनुषंगाने आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो अच्छा. की कुठलं ब्लड म्हणजे सीबीसी साठी ब्लड कुठल्या वायल मध्ये वापरायचं, बरं. शुगरसाठी ब्लड कुठल्या वायल मध्ये घ्यायचं, कलेक्ट करायचं. जर तुम्हाला क्रिएटिनिनची टेस्ट असेल तर त्याच्यासाठी वेगळं वायल असतं. अच्छा. तर असं ट्रेनिंग देऊन मग त्या फ्लेबॉटॉमिस्टना आम्ही ट्रेन करतो आणि मग त्याप्रमाणे ते कलेक्शन करतात. अच्छा. तर ते कलेक्शन करतात. त्याच्यानंतर मग लॅबमध्ये टेक्निशियन्स असतात. ते टेक्निशियन्स बरेचशा लॅबमध्ये डीएमएलटी असतात किंवा बीएससी डीएमएलटी. डीएमएलटी हा मिनिमम रिक्वायरमेंट आहे. आणि त्याच्यानंतर ते टेस्ट रन करतात ऑन द मशीन्स आणि त्याप्रमाणे जशी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होते किंवा तुम्ही नवीन मशीन घेतलं जातं त्याप्रमाणे मग ते तुम्हाला त्याचं Reports ट्रेनिंग असं, देतात. नाही म्हणजे आम्ही ऑन जॉब ट्रेनिंग ज्याला बरं, म्हणतो बरं. ते सगळं ट्रेनिंग दिलं जातं या टेक्निशियन्सना. आणि मग नंतर जे रिपोर्ट्स जनरेट होतात ते रिपोर्ट्स आर स्क्रुटिनाइज्ड अँड व्हेरीफाईड बाय द एमडी पॅथॉलॉजिस्ट. आणि काय होतं की मग देन वी हॅव टू कोरिलेट. आम्ही जे पेशंटची काय हिस्ट्री असेल तर त्याप्रमाणे त्याचं कोरिलेशन करतो आणि देन द रिपोर्ट्स आर साइन्ड ऑफ. आणि ऑफकोर्स आमचं टायपिंग सेक्शन असतं जिथे ते टायपिस्ट सगळी मंडळी. तुम्हाला सुद्धा काहीतरी सांगायचं पण आपल्याला पुण्याहून एक फोन आहे तो घेऊयात का? सरोज काशीकर पुण्याहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. हा नमस्कार. मला असं विचारायचंय की पूर्वी नाडीवरून परीक्षा केली जायची रोगाची आणि ती अगदी परफेक्ट असायचं म्हणजे नाडी परीक्षण. तर आता तसं होऊच शकत नाही का? कारण मग खर्चिकही खूप होतं या परीक्षणांमुळे आणि खूप असेल तर ठीक आहे पण कोणत्याही रोगासाठी बीपी डायबेटीस नाडीवरून काहीच परीक्षण आता नाही होऊ शकत का असं म्हणायचं. आता नाडी वैद्यन हे जरा फार कमी झालेलं आहे कारण मगाशी आपण बोललो तसं शोध खूप लागलेले आहेत आणि शोध लागल्यामुळे त्यात फरक पडतो. खर्चिक होतं तुम्ही म्हणता तर ठीक आहे स्वतः तुम्हाला सुद्धा काही मशीन्स घेऊन शुगर वगैरे हे बघता येतं. इव्हन ब्लड प्रेशर सुद्धा स्वतः घेऊ शकता तुम्ही. त्यामुळे त्याच्यावर फक्त तुम्हाला याचं नॉलेज कसं घ्यायचं कसं करायचं हे ठरवायला लागतं. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला खर्च कमी होऊन तुम्ही हे करू शकता. आणि तुम्ही म्हणता तसं की नाडी परीक्षा हे एक वेगळं शास्त्र आयुर्वेदिक मेडिसिन मध्ये म्हणजे नाडी परीक्षा असतं. मॉडर्न मेडिसिन मध्ये आम्ही बरोबर म्हणजे इट इज नॉट अ पार्ट ऑफ मॉडर्न मेडिसिन. सपोर्टिव्ह असू शकतात एकमेकांना. असू शकतात. कोणी एकावर असं अवलंबून आपण नाडी परीक्षेच्या बाबतीत आता जसे आजार बदलत आहेत तसे नाही राहू आणि शकत. पॅथॉलॉजिकल जो रिपोर्ट मिळतो तो तुमच्या हातात असतो. नाडी परीक्षा आता केली आणि नंतर थोड्या वेळाने केली तर वेगळी होऊ शकली तर काय. एकमेकांचा आधार घेऊन आपण शेवटी चांगली ट्रीटमेंट मिळणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मला असं विचारायचं की कोणत्या कोणत्या प्रकारच्या टेस्ट पॅथॉलॉजीमध्ये होतात आणि कशा कशा प्रकारे? बऱ्याच जणांना कमी माहिती आहेत की ब्लड टेस्ट होते की युरिन स्टूल, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही टेस्ट होतात का? ब्लड मध्ये तुम्हाला रेग्युलर लोकांना माहिती ज्या आहेत टेस्ट ते डायबिटीस हे इतर सर्व. पण आता डायबिटीस हा इतका कॉमन झालेला आहे सर्व लोकांना ऍडव्हर्टाईज याच्यातून कळून चुकलेलं आहे. पण त्याखेरीज दुसऱ्या म्हणजे मार्कर म्हणून टेस्ट असतात. कॅन्सर जो होतो तर सीए मार्कर म्हणून जे असतात ते वेगवेगळे असतात. कधी गर्भाशयाचा असतो, कधी ह्याचा चेस्टचा असतो, काही असतो म्हणजे ब्रेस्टचा असतो, असे जे युटेरसचा असतो ते सगळे जे आहेत ना त्याला मार्कर असतात. अच्छा. आणि ते मार्कर एखादी गाठ आलेली असेल त्याच्यासाठी मार्कर सांगतात गायनेकॉलॉजिस्ट तुम्ही बघा आणि हे करून द्या. हे फार महत्वाचे होतात. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन मध्ये सुद्धा जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील तर त्याच्यासाठी सुद्धा मार्कर म्हणजे तपासण्या आहेत. बर. अजून कोणत्या कोणत्या प्रकारच्या तपासण्या? ब्लडचं तर त्यांनी म्हणजे ब्लड मध्ये आता मॅडम बोलल्यासारखं अगदी सीबीसी शुगर पासून ते अगदी तुम्ही कॅन्सर डिटेक्शन पर्यंतच्या टेस्ट करू शकतात. म्हणजे आणि हॉर्मोन ऍसेस ज्याला आम्ही म्हणतो त्याच्याबरोबर सिरॉलॉजी म्हणजे बऱ्याचशा ज्या आपण HbSAg HIV वगैरे या सगळ्या टेस्ट करू शकतात आणि हायर रेंज ज्या टेस्ट असतात त्याही करू शकतो आपण. त्यानंतर आपण युरिनच्या टेस्ट असतात. युरिन मध्ये आपण नुसतं युरिन रुटीन नाहीत पण युरिन कल्चरही केलं जातं. परत तुम्ही काय जर आता तुम्ही म्हणजे फेनिटॉइन सारखं तुमचं काही मेडिसिन चालू असेल म्हणजे ज्यांना एपिलेप्सी वगैरे आहे तर त्यासाठी तुमचे जे डोस ऍडजस्ट करायला लागतात. बरोबर. म्हणजे तुमचा जो
टॉक्सिक डोस होऊ Toxic नये dose, बॉडीमध्ये. बरोबर. तर त्याची त्या सुद्धा check- डोससाठी ते लेवल्स फाइंड आउट करायला तुम्ही ह्या टेस्ट करू शकतात. म्हणजे बरोबर ड्रग ऍसे ज्याला मी म्हणतो या सगळ्या टेस्ट करू शकतात. परत तुमच्या आताचा आजकाल तर हॉर्मोन्स तर खूप कॉमन झाले आहेत. थायरॉइड असतात, परत ओव्हेरियन म्हणजे FSH, LH, प्रोलॅक्टिन सारखे असतात. साधारण 50 नंतर पुरुषांची आपण PSA करायला सांगतो. बर बर तर त्या हॉर्मोन्स असतात. परत तुमचे मॅडम बोलल्यासारखे कॅन्सर मार्कर्स तर आहेतच सगळे. परत त्यानंतर आपण स्टूल करू शकतो, स्पुटम करू शकतो. सिमेन हा जो इम्पॉर्टंट एक इंटिग्रल पार्ट आहे मेल इन्फर्टिलिटीमध्ये. अच्छा. म्हणजे सिमेन अनालिसिस आपण करू शकतो. म्हणजे नुसतं रक्ताच्या टेस्ट नाही, पण आपण या बाकीच्या टेस्टही करू शकतो. बर, आपण एक फोन घेऊया. सुशील पाटील देवनारहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार सर, बोला. आजकाल सलग प्रश्न विचारा सर. आजकाल डायरेक्ट मोबाईलवर हात ठेवून ब्लड करतो, बाकीचे चाचण्या होतात का? बर, सुशील पाटील यांचा जो फोन होता की मोबाईलमध्ये हल्ली अशी ऍप्लिकेशन्स असतात की तुम्ही फक्त तुमचं त्याच्यावर बोट ठेवायचं की काही काही तुमच्या शरीराचे जे काही टेस्ट नाही म्हणता येणार त्याला, पण काही काउंट्स हे दिले जातात. BP असेल किंवा इतरही गोष्टी. तर ते कितपत त्याच्यावर विश्वास ठेवायचा असं त्यांनी सांगितलं. खरं सांगायचं तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नये, कारण ती फक्त इन्फॉर्मेशन होते. लॅब्समध्ये किंवा डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तिथे तुमच्याकडे एज्युकेटेड आणि क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स्ड लोक काम करत असतात. जे ते इन्फॉर्मेशन जे असतं ते आम्ही कॉम्प्रिहेंड करतो आणि सायंटिफिक पद्धतीने त्याचं डायग्नोसिस करतो. बरोबर आहे. म्हणजे आजकाल गुगलमध्ये पण बरीचशी माहिती मिळाली जाते, पण ती फक्त इन्फॉर्मेशन म्हणून असते. शेवटी प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे आणि ती माहिती सगळ्यांसाठी समान असेल असं नाही आपण म्हणू शकत. नाही आणि का? ते आजारपणासाठी किंवा डायग्नोस्टिक्ससाठी उपयोगी होईल असं नाहीये. त्याला बरोबर आहे. कन्सल्टंट भेटला पाहिजे, सगळं झाले पाहिजे. आणि त्याने एक बेसिक आराखडे दिलेले जसं आम्ही असतात. म्हणतो की सेल्फ मेडिकेशन आणि सेल्फ टेस्टिंग, सेल्फ डायग्नोसिस करू नये. कारण ते नंतर पुढे त्या पेशंटला किंवा कुठल्याही माणसाला ते असं एकदम हानिकारक होऊ शकतं. आणि मग त्याचे दुष्परिणाम खूप होतात. मग यावरूनच आता आपण हळूहळू, आता तुम्ही सांगितलं की स्वतः टेस्ट करू नये किंवा स्वतः औषधं कधी सुरू करू नयेत. या बरोबरीने पॅथॉलॉजीमध्ये जेव्हा टेस्ट करायला पेशंट्स येतात तेव्हा त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? काही गोष्टी आहेत ज्या आवर्जून केल्या पाहिजेत, काही आहेत ज्या आवर्जून टाळल्या पाहिजेत. काय सांगाल याच्याबद्दल? पॅथॉलॉजिकल सेंटरमध्ये तुम्ही एंटर करताना किंवा जायचं असेल तर 95% तुम्ही कोणत्याही वेळी गेला तरी चालतं, कसंही गेला तरी चालतं. अगदी उपाशीच असलं पाहिजे असं नाही. अतिशय उपास झाल्यामुळे कधी कधी पेशंटलाही त्रास होतो. अच्छा. ठराविक 5-7 ज्या इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्याला गरज असते. आणि कन्सल्ट म्हणजे डॉक्टर किंवा कन्सल्टंटने जर इन्सिस्ट केलं की उपाशी जा तरच फक्त जावं, नाहीतर कोणत्याही वेळी कसंही जाऊन ब्लड तुम्ही देऊ शकता, लघवी देऊ शकता, सगळं करू शकता. अच्छा, ओके. त्याबद्दल बरेच समज गैरसमज आहेत की उपाशीच गेलं पाहिजे किंवा सकाळचेच आपण युरिन टेस्ट असेल तर तीच. शक्यतो सकाळची युरिन दिली पाहिजे, म्हणजे स्पेशली फॉर युरिनरी इन्फेक्शनला. अच्छा, ओके. आणि त्याच्यात सुद्धा आम्ही मिडस्ट्रीम सॅम्पल म्हणतो, जी पहिली धार सोडायची आणि मधली धार पकडून मग ते कलेक्ट करायचं. म्हणजे युरिन इन्फेक्शन साठी आपण जे कल्चर सेन्सिटिव्हिटी म्हणतो त्यासाठी पहिली लघवीचं सॅम्पल ते घेतलेलं चांगलं असतं. आणि जर आपल्याकडे डॉक्टरने दिलेले, कन्सल्टंटने किंवा कोणी दिलेले पेपर असतील तर आदल्या दिवशी ज्या लॅबमध्ये तुम्ही जाणार असाल तिथे जाऊन भेटून त्यांना विचारायचं मी कसं येऊ, काय करू, मला कंटेनर द्या तुमचे कंटेनर्स वापरावे, कारण आमचे स्टेराईल असतात आणि डिस्पोजेबल कंटेनर्स. आणि त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे सोपं जातं सगळं. म्हणजे त्यांच्याकडेही नोट डाऊन असतं आणि तुम्ही आल्याबरोबर तुम्ही रिकामे होऊ शकता. हे विशेष करून जे आपण घरून सॅम्पल नेतो त्याच्यासाठी ब्लड तर तिथेच कलेक्ट केलं जातं. बरं, आपण एक फोन घेऊया. नवी मुंबईहून फोन आहे. उत्तम वाकळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला. बोला सर. आपल्या सर्वांना माझ्या फॅमिलीतर्फे सर्वांना नमस्कार. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. तो पहिला प्रश्न असा आहे की सर्वसाधारण आपण ज्यावेळेला लॅबचा रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये नॉर्मल व्हॅल्यू लिहिलेलं असतं, म्हणजे त्या टेस्टचं. तर काही टेस्ट 2. आता उदाहरणार्थ मी युरिक ऍसिडचं सांगतो. त्याचं एका लॅबच्या रिपोर्टमध्ये नॉर्मल व्हॅल्यू 2.5 to 7.5 लिहिलेलं आहे
तर दुसऱ्या याच्यामध्ये 2.5 to 6.5 लिहिलेलं आहे. बर आता याच्यामध्ये जो 1चा जो डिफरंट आहे आणि नेमका तो 1च्या डिफरंट मध्ये जर एखादा पेशंट असेल तर मग त्यांनी काय करावं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की बरेचसे डॉक्टर मंडळी किंवा इतर काही कॅम्प मध्ये ब्लड सॅम्पल, युरिन सॅम्पल किंवा इतर काही टेस्ट या म्हणजे कुठेही घेतल्या जातात. कुठे काही क्लिनिक मध्ये तर कुठे गार्डन मध्ये तर कुठे ओपन प्लेस वरती किंवा अशा. तर त्याचे जे इफेक्ट आहेत ते इफेक्ट किंवा त्याचा जो रिपोर्ट आहे तो प्रॉपर येऊ शकतो का, किंवा त्याच्यामुळे पेशंटला पुढे काही हानी होऊ शकते का. किंवा तिसरा प्रश्न त्याच्यामध्ये उपप्रश्न असा आहे की त्याच्यावर ते गव्हर्नमेंटचं काय त्याच्यावरती बंधन नाही आहे. बर बर बर, धन्यवाद. त्यांचा जो पहिला प्रश्न होता की लॅबची नॉर्मल रेंज दिलेली असते अमुक अमुक पासून अमुक अमुक युनिट्स, तर काही काही वेळेला त्याच्यामध्ये 2 लॅब्समध्ये त्याच्यामध्ये सुद्धा फरक दिसतो आणि समजा त्या एका युनिटनेच जर काही प्रॉब्लेम होत असेल तर पेशंटने कशावर विश्वास ठेवायचा. मगाशी मी आता बोलल्यासारखं की प्रत्येक लॅबचं रेफरन्स रेंज वेगळं असतं. ते आपण जे इक्विपमेंट्स वापरतो, ज्या प्रकारचे आपण केमिकल्स रिएजन्स वापरतो आणि परत आपण जे कंट्रोल्स वापरतो त्याप्रमाणे आपण आपला रेफरन्स रेंज आपला ठरवलेला असतो. आणि कंट्रोल्स वापरल्यामुळे आपलं टेस्ट करेक्ट आहे हे आपल्याला माहिती असतं. पण मग त्याचं अशा वेळेला जे आम्ही म्हणतो ना सेल्फ निर्णय सेल्फ डायग्नोसिस पेक्षा तुम्ही कन्सल्टंट कडे जा, फिजिशियन कडे जा. Exactly. आणि कारण त्यांना बरोबर माहिती असते की हा जर रेफरन्स रेंज आहे तर मग त्याप्रमाणे ते हे करू शकतात. किंवा मग समजा तुम्ही 2 लॅब्स मध्ये जर टेस्ट केलं तर ते दोन्ही रिपोर्ट्स घेऊन जायचे तुमच्या डॉक्टरकडे, मग ते ठरवतील की काय नॉर्मल आहे किंवा कशामध्ये काय प्रॉब्लेम आहे. पण बरेच वेळा कारण आम्ही आणि खाली फुटनोटही देतो. जर व्हेरिएशन असेल, हाय आलं असेल किंवा लो आलं असेल तर आम्ही बरेच वेळा फुटनोटही देतो. म्हणजे किंवा जर तुम्ही मेडिसिन्स घेतले असतील, एस्पेशली थायरॉइडच्या टेस्टमध्ये बरेच वेळा काय होतात की तुम्ही थायरॉइडचे मेडिसिन्स घेतले असतात आणि मग तुम्ही टेस्टिंगला जातात तर तुमचे रिझल्ट नॉर्मली येऊ शकतात. बट खरंच ते म्हणजे ऍक्च्युअली ते तसं नसेल. पण बिकॉज तुम्ही मेडिसिन्स घेतले आहेत आणि मग तुम्ही थायरॉइडचे टेस्ट करायला गेले आहेत म्हणून मग आम्ही तिथे असं एक फुटनोट आम्ही देऊ शकतो. बरोबर आहे. आणि अगदीच काय प्रॉब्लेम असेल तर मग फिजिशियन कॅन कॉल अस, म्हणजे आम्ही डिस्कस करू शकतो. पाटकर मॅडम, रेफरन्स नोट मध्ये जसे म्हणाले ना की ते नॉर्मल प्रत्येक रिएजंट कुठल्या कंपनीचा वापरलाय त्याच्यातले त्याप्रमाणे. समजा जर 3 पॉइंट त्यांनी सांगितलं आणि 7 पडलं, त्याच्यामध्ये रेंज जर 3 आणि 7 मध्ये एवढा व्हेरिएशन नाहीये, पण ते जर 3च्या बदली 10 झालं दुसऱ्यामध्ये तर तो फरक आहे. त्यावेळी तुम्हाला लॅबमध्ये जाऊन सुद्धा भांडता येतं आणि विचारू शकता. म्हणजे पॉइंट्सचा जर डिफरन्स असेल तर तेवढी काळजी करायची एरर मशीन देऊ शकतं, काही देऊ शकतं. आपले लाईट गेले तर जर फरक असेल तर मात्र तुम्हाला करावं लागतं. शुगर अगदी तुमची शुगर नॉर्मल काही काही लॅब्समध्ये 70 to 100 असतं, काही लॅब्समध्ये 80 to 120 असतं. तर जरी तुमची 120 आली तरी तुमची ह्याचा अर्थ असं नाही की तुम्हाला डायबिटीज आहे. पण एका ठिकाणी 120 आणि दुसऱ्याकडे 240 आली तर मात्र प्रॉब्लेम आहे. म्हणजे मग कुठला तरी एक रिपोर्ट चुकीचा आहे. आपण त्यांचा जो दुसरा प्रश्न त्यांनी जो म्हटलेला आहे की कुठेही घेतात तुम्ही स्टरलाइज हे आमचे इन्स्ट्रुमेंट्ससाठी नाही, सिरिंजीस आणि जे असतात आणि आम्ही ब्लड आणि युरिन घेऊ शकतो, पण इन्व्हेस्टिगेशन कुठे झाडाखाली कुठे गटारात वगैरे असं करून चालत नाही. कारण जी इन्स्ट्रुमेंट लागतात बरोबर ती तुम्हाला एसी मध्ये ठेवून आणि स्टरलाइज केली पाहिजे. एक्सपेन्सिव्ह असतात. म्हणजे ऍक्च्युअली जे आमचं ते रेग्युलेशन्स असतात ना, जे आम्हाला एक कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट ज्याला आम्ही म्हणतो, जे लॅब्समध्ये कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट लागतं, आपण त्याच्याबद्दल बोलूया. फक्त आता त्यांचा जो प्रश्न होता की फक्त तिथे कलेक्शन होऊ शकतं, पुढे इन्व्हेस्टिगेशन वगैरे ते सगळं प्रॉपर लॅब मध्येच त्याचं होतं आणि त्याच्यासाठी सुद्धा सरकारचे काही नियम आहेत. आपण एक पुढचा फोन घेऊया मॅडम. पेरिफेरल जर शुगर करायची असेल मशीनवर पेरिफेरल तर तिथे तुम्ही करू शकता, कारण तो पेशंटला कोमामध्ये आहे की काय ते बघण्याकरता, बाकी काही नाही. एक फोन आहे आपल्याला ठाण्याहून. डॉक्टर श्रीकृष्ण बोलतायत. नमस्कार. हॅलो सर. नमस्कार. हा मॅडम, मी डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे बोलतो. मी क्लास 1 ऑर्थोपेडिक सर्जन होतो सिव्हिल हॉस्पिटलला. बर. तर मॅडम, आपले जे पेशंट्स आपण प्रायव्हेट लॅब्सला पाठवतो तर ते पेशंट्सनी पण पाहायला पाहिजे की आपण रक्त जिथं काही सॅम्पल देतो ते डॉक्टर MD आहेत का, त्यांची स्वतःची लॅबोरेटरी आहे का, एक. आणि दुसरी गोष्ट, जे काही रिपोर्ट्स मिळतात तर ते त्यांनी स्वतः वाचायला पाहिजे. नॉर्मल रेंज असतात आणि बाजूच्या जे रिडिंग असते त्या रेंज असतात.
त्याच्यामध्ये व्हेरिएशन किती आहे हे त्यांनी स्वतः पण पाहायला पाहिजे. बरोबर. आणि जर त्यांना डाऊट आला 2 लॅबमध्ये तर सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी चेक करून घ्यायचं. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये साध्या कागदावरती हाताने लिहून रिपोर्ट देतात, परंतु ते खूप विश्वासार्ह रिपोर्ट असतात. आणि तिसरा मी माझा स्वतःचा अनुभव सांगू शकतो मॅडम. अगदी थोडक्यात सांगा सर. हा, थोडक्यात सांगतो. माझ्या मुलीला पेन इन अबडॉमेन होतं. सर्व इन्व्हेस्टिगेशन केल्या, सोनोग्राफी केली, MRI केला, CT स्कॅन केला, परंतु सिरम अमायलेज केला नाही. अच्छा. आणि सिरम अमायलेज केल्यानंतर तिला पॅनक्रियाटायटिस आहे म्हणून डायग्नोज केलं. बर. आणि नाहीतर लॅप्रोस्कोपी करणार होते. जर लॅप्रोस्कोपी केली असती तर माझी मुलगी गेली असती. अच्छा. तर ओके. पॅथॉलॉजीचं हे खूप महत्वाचं हे आहे मॅडम. बरोबर आहे. आपल्याला जो फोन आला होता डॉक्टर श्रीकृष्ण यांनी एक 2-3 निरीक्षणं अशी सांगितली की पेशंट्सने सुद्धा कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की जिथे MD आहेत, जे रिपोर्ट्स आपल्याला देतात तर ते MD असले पाहिजेत, याच्यावर भर दिला पाहिजे पेशंट्सने सुद्धा. किंवा कोणत्या लॅबमध्ये जायचं किंवा कोणत्या पॅथॉलॉजीमध्ये जायचं ह्याची काळजी आपण सुद्धा घेतली पाहिजे. काय सांगाल तुम्ही याच्यावर? हो बरोबर. मग थोड्याच वेळापूर्वी मी बोलल्यासारखं की जेव्हा MD पॅथॉलॉजिस्ट असतात ते बेसिकली MBBS केल्यानंतर 3 वर्ष MD केलेलं असतं. त्याच्यामुळे त्यांना पेशंटचं सगळं म्हणजे राईट किंवा बेसिक रोग किंवा आजार माहिती असतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी पॅथॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन केल्यामुळे त्यांना त्याचं सगळं डिटेल्ड माहिती असते. बरोबर आहे. आणि त्यांना क्लिनिकल कोरिलेशनही कळू शकतं. म्हणजे नुसतं क्रियाटिनिन वाढलंय पण ते क्रियाटिनिन कशामुळे वाढलेलं आहे हेही त्यांना कळू शकतं. किंवा शुगर म्हणजे आता बरेच वेळा पेशंट्स हे घेऊन येतात, इन्सुलिन घेऊन येतात आणि रिडिंग एकदम नॉर्मल येते किंवा बिलो नॉर्मल येते. आणि अशा वेळेला पेशंटला वाटतं असं कसं झालं, मला तर डायबिटीज आहे. पण म्हणजे जर आपल्याला म्हणजे MD डॉक्टर असेल तर त्याला माहिती पडणार की लगेच की पहिला प्रश्न हाच विचारणार की तुम्ही इन्सुलिन औषधं घेतात का. पण ज्यांना एक्सपिरियन्सच नाही आहेत तर त्या माणसांनी जर टेस्ट रन केल्या तर त्या टेस्ट किती पण तुम्ही वेळा जर त्या टेस्ट रन केल्या तरी सुद्धा त्या टेस्ट फॉल्टी म्हणजे किंवा आपल्याला तुम्ही इंटरप्रेट नाही करू शकणार. बरोबर आहे. दुसरा एक मुद्दा मला असं विचारायचा पाटकर मॅडम की आता त्यांनी थोडंसं खर्चिक त्यांनी सांगितलं की पर्याय काय असू शकतो हे त्यांनी एक सुचवलं. पण काही टेस्ट ह्या खूप महागड्या असतात तुलनेने. तर मग त्या संदर्भात काय तुम्ही सांगाल की असं का असतं? आता जे चांगल्या लॅब आहेत त्यामध्ये आत खूप खर्च येतात. मशीन्स, लॅबोरेटरीज, टेक्निशियन्स आणि इतर सर्व गोष्टी ह्याच्या, त्यामुळे थोडे जरा जास्ती चार्जेस असतात. पण एकदम खूप हेवी नसतात. म्हणजे सगळं जपूनच बघून करतात. आणि जर पेशंटने रिक्वेस्ट केलं तर कमीही करतात. रेग्युलर येणारे डायबिटीसचे पेशंट त्यांना दररोज आठवड्याला सारखंच यावं लागतं तर मग त्यावेळी कमी करू शकतो आपण, तसं काही नाही आहे. आणि जर पेशंटला समजून एकदा नॉलेज आलं तर तो वरच्यावर सुद्धा येत नाही. त्या गोष्टी ज्या रेग्युलर कराव्या लागतात त्या मेनली म्हणजे डायबिटीस आणि क्रिएटिनिन, इतर गोष्टी किंवा असं काही गरजेचे असतील ते प्रोथॅम्बिन टाईम म्हणून एक आहे जे ब्लिडिंग होतं पेशंटला, म्हणजे ब्लिडिंग होऊन कदाचित क्लॉट्स वगैरे होण्याची भीती असते त्याचे आणि प्लेटलेटचे. ह्या ज्या काही टेस्ट असतात ना तर रेग्युलर तुमच्याकडे येणार असतील तर कमी पैशात तुम्ही करून देऊ शकता. आपण एक औरंगाबादचा फोन आहे, नम्रता पाटील, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. हा नमस्कार. बोला. हा मला असा प्रश्न विचारायचा होता की माझं पॅथॉलॉजी टेस्ट बाबत थोडंसं कन्फ्युजन होतं. थोडीशी केस हिस्ट्री अशी आहे की फॅमिलीमध्ये एका मेंबरला ब्रेस्टमध्ये गाठ आली होती आणि ती छोटी गाठ ऑपरेट केली आणि ती CA ब्रेस्ट त्याचं हे झालं, निदान झालं. त्यानंतर परत मेजर एक सर्जरी झाली आणि त्याच्यामध्ये MRM केलं. तर माझा प्रश्न असा आहे की जी छोटी सर्जरी केली होती त्या सर्जरीच्या सिस्ट वरती ER, PR, HER2 टेस्ट कराव्या की जी मोठी सर्जरी केली होती MRM त्याच्यावरती ह्या टेस्ट करायला, कारण दोन्ही ठिकाणी ऑपरेट वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या लॅब मध्ये केलेलं आहे. अच्छा, बर, धन्यवाद. काय सांगाल मॅडम? ब्रेस्ट कॅन्सरसाठी जर छोटीशी गाठ असेल, म्हणजे मला एक विचारायचं होतं की हे
सायमल्टेनियसली झालं का हे नंतर थोड्या वेळाने तिची नंतर परत दुसरी दोन्ही आपण सर्कमस्टन्सेस मध्ये काय सांगाल? आता तो फोन तर कट झालाय आपला, पण समजा कारण दोन्ही जर गोष्टी ब्रेस्ट छोटासा लंप असेल तर तुम्ही फक्त लंपेक्टोमी करू शकतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्या टिश्यूवरती ER-PR करून मग नंतर त्याप्रमाणे त्याची किमोथेरपी करू शकतात आणि मग ब्रेस्ट कन्झर्व करतात. बरेचसे सर्जन्स असं करू शकतात. अर्थात ब्रेस्ट सर्जन्स विल बी इन अ बेटर पोझिशन टू एक्सप्लेन. सेकंडली, जर बऱ्याच वेळानंतर परत त्या ठिकाणी दुसरी गाठ आली आणि जर आधी जर तुम्ही ER-PR केलं नसतं किंवा मग म्हणजे काहीतरी तुमचा किमोथेरपीची ट्रीटमेंट, लाईन ऑफ ट्रीटमेंट मध्ये बरं फरक पडला असेल थोडा वेळ गेल्यानंतर म्हणताय, पण जर समजा सायमल्टेनियसली जर केलं असेल तर दोन लॅब्स मध्ये त्यांना जो प्रश्न होता की वेगळं आलं त्यांच्या दोन्ही याच्यामध्ये, तर सायमल्टेनियसली केलं असेल तरी सुद्धा हेच उत्तर आहे. मग अशा वेळेला द सर्जन हॅज टू टेक द कॉल की जे जेव्हा किमोथेरपी देतात नाव दे हॅव टू सी की कुठल्या लॅबचा रिपोर्ट जास्त योग्य आहे, तो त्या सर्जनचा कॉल राहील. कारण त्यांनी त्या पेशंटला बरोबर बघितलं असतं, त्याची हिस्ट्री माहिती असते, त्यामुळे त्यांना सगळं डिटेल्स माहिती असतात. असं जस्ट वन ऑफ इन्सिडेंट्स वरून आम्ही अशाच क्वेश्चन्सला काय म्हणजे काय बोलू शकत नाही. बरोबर. स्वाती पंडित यांचा फोन आहे वडाळ्याहून. नमस्कार. बोला. हॅलो. बोला. थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणालात की सर्व ब्लड टेस्ट साठी फास्टिंग यायची गरज नसते, तर मग कुठल्या ब्लड टेस्ट साठी आणि किती वेळ फास्टिंग करून यावं? बर, धन्यवाद. आपण फास्टिंग बद्दल बोलूयाच परत एकदा, आणि पोस्ट लंच बद्दल सुद्धा काही वेळेला काही गैरसमज असतात की एवढ्या तासानंतर खायचं आणि मग जायचं, ते पण सगळं जर आपण दूर करूया. फास्टिंग कशाच्या वेळेला? डायबिटीज सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं 95% नाही, पण लिपिड प्रोफाईल म्हणून एक आहे. नंतर फास्टिंग शुगर लागते, फास्टिंग इन्शुलिन लागते आणि हार्मोनल काही टेस्ट लागतात त्याच्यात, कॉर्टिझॉल वगैरे असं. त्याच्यासाठी ते टाइम ऑब्झर्व करायचं असतं, त्याच्यासाठी फास्टिंग राहावं लागतं. कॉर्टिसॉलसाठी फास्टिंगची गरज नाहीये, पण कॉर्टिसॉलची टेस्ट सकाळी 8 वाजता करायची असते. म्हणजे 8 वाजता म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये त्याचं पीक लेवल असतं. ओके. त्यामुळे तुम्ही 8 वाजता ही टेस्ट करावी. आणि फास्टिंग त्यांनी विचारलं की किती वेळ? साधारण 8 ते 10 तास फॉर ब्लड शुगर आणि लिपिड प्रोफाईल साठी 12 ते 14 तास. अच्छा. आणि आदल्या दिवशी पण तुम्ही काळजी घ्यावी की तुम्ही काय नॉनव्हेज नाही खायचं, तेलकट नाही खायचं. अशा वेळेला काही जण म्हणतात की पाणी पण प्यायचं. नाही, पाणी प्यायला तर चालतं, पाण्याला कॅलरीज नाहीये. पण चहा कॉफी नाही घ्यायची, लिक्विड मध्ये फक्त पाणी घ्यायचं. ओके. आणि जर आता म्हणजे जर पेशंट म्हणजे असं अगदी इनव्हॅलिड पेशंट असेल, एल्डरली पेशंट असेल, ज्यांना असं 10 तास फास्टिंग नाही करू शकत, मग तुम्ही थोडंसं फास्टिंग टाइम थोडं कमी करू शकता. तेवढं. आणि मग पाहिजे तर तुम्ही खाली रिपोर्टमध्ये एक रिमार्क लिहू शकतात की 8 आवर्स फास्टिंग वगैरे. बरं. किंवा टायमिंग घालू शकता, ह्या वेळेला घेतलेलं आहे ब्लड, आणि मग पेशंटने सांगायचं की ह्या वेळ. आता तुम्ही पोस्ट लंचचं बोललात, तर पेशंट काय करतात, फास्टिंगला जातात, जेवून 2 तासाने जायचं, जेवायचं, लगेच यायचं. आणि त्यामुळे त्या शुगरमध्ये आणि औषधं घेत नाही डायबिटीसची वगैरे. एखाद्या वेळी शुगर जास्ती येते, कमी होते, याच्यात बरेच होतात. त्यामुळे लॅबमध्ये प्रत्येक वेळी वेळेचं बंधन ठेवावं. सकाळी 8ला घेतलं तिथे 8चं टायमिंग, दुपारी 2ला घेतलं 2ला, आणि विथ मेडिसिन, विदाउट मेडिसिन. डायबिटिक हे घालायचं. आणि डायबिटीस तुमचा कंट्रोलमध्ये आणण्याकरता लोकांना, घरामधल्या फॅमिली मेंबर्सना सुख मिळावं म्हणून अगदी डाएट वगैरे करून त्या दिवशी जाऊन हा बघ माझा रिपोर्ट नॉर्मल आला. की बरेच वेळा पेशंट्स काय करतात की जसं मॅडम म्हणाले की आता आम्हाला ऑफिसला जायची घाई आहे, सकाळी 8 वाजता फास्टिंगचं देतात, घरी जातात, चहा बिस्किट्स खातात, 2 तासांनी येतात. पण दॅट इज नॉट पोस्ट लंच. व्यवस्थित आपण दुपारी जे जातो, भाजी पोळी, भात आमटी, सगळं जे काही शरीराला आवश्यक असतं, कॅलरीज किंवा फॅट्स, ते सगळं इंटेक गेला पाहिजे. त्या कॅलरीज बरोबर इन्शुलिन सिक्रेट होऊन तुमचं सगळं झालं पाहिजे, तर मग तुमचे एकदम लेवल्स, रिडिंग्स एकदम लो येऊ शकतात. म्हणजे तुमचं तुम्हालाच फसवल्यासारखं होऊ शकतं ना ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा खरा डायबिटीस कंट्रोलमध्ये आहे की नाही हे बघण्याकरता HbA1c म्हणून एक टेस्ट आहे. अच्छा. ती गेले 3 महिन्याचं तुमचा रिपोर्ट देते की शुगर आहे की नाही. बरं, ती जर करावी. डाऊट आला ना घरातल्या लोकांना HbA1c करून घ्या. पल्लवी गायकवाड आपल्याशी बोलतात बोरिवलीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. मला प्रश्न विचारायचा आहे की गर्भावस्थेत मूल असताना त्याचे जेनेटिक प्रॉब्लेम जे असतात त्याच्यामध्ये आलेले,
मुखबधिरत्व किंवा कर्णबधिरत्व, अंधत्व किंवा एमआर ते पॅथॉलॉजीच्या चाचण्यातून कळू शकतं का? त्याबद्दल मला विचारायचं होतं. खूप महत्वाचा महत्वाचं प्रश्न. आहे. आम्ही ट्रायमेस्टर स्क्रीनिंग म्हणतात त्याला, फर्स्ट ट्रायमेस्टर आणि सेकंड ट्रायमेस्टर, म्हणजे पहिल्या 3 पहिले 3 महिन्यात महिने आणि आणि नंतरचे नंतरच्या 3 3 महिन्यात, आणि त्याच्यात ड्युएल मार्कर्स, ट्रिपल मार्कर्स, क्वाड्रुपल मार्कर्स हे करू शकतात. ह्या सगळ्या ब्लड मधनच केलेल्या टेस्ट असतात. फक्त ह्याच्यात एवढी काळजी घ्यावी की पेशंटनी त्याची क्लिनिकल डिटेल्स म्हणजे हिस्ट्री पासून, वजन, पेशंटचं वय काय आहे आणि शेवटची मासिक पाळी म्हणजे गर्भ बसायच्या आधी जी मासिक पाळी आहे त्याचे सगळे डिटेल्स लॅबमध्ये आणून द्यावे. किंवा history सुद्धा जर काही असेल. आणि सोनोग्राफी रिपोर्ट आणि आधीची काय हिस्ट्री म्हणजे आधीचा गर्भपात वगैरे झाला असेल किंवा आधीचं एक Family मूल- history हा, काही म्हणजे आता असेल जर तर. मूल कुठे मेंटली चॅलेंज आधीचं बाळ असेल तर ते सगळे डिटेल्स द्यावे. आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही अॅम्निओसेंटेसिस, कोरियोनिक विलाय बायोप्सी, कॅरिओटायपिंग ह्या सगळ्या ऍडव्हान्स टेस्टही करू शकता ड्युरिंग प्रेग्नन्सी, हो, पहिले 3 आणि हो. नंतरचे 3 महिने. काय सांगाल? ह्यात दुसरं आणखी एक आहे की नेहमी तुम्ही हे आम्ही मार्कर करतो, क्वाड्रुपल मार्कर वगैरे, तर आम्ही पेशंटला विचारतो की तुझं हे दे एज, तर तो सांगतो "हो, माझा आहे आता 30", पण एक्झॅक्ट बर्थ डेट पाहिजे. 30 हे वर्ष. जर समजा 31 डिसेंबरच्या कधी जर कन्सिव्ह झाले तर ते date of 31 birth वर्षाचं लागते. डेट ऑफ Date of birth is बर्थ important. आहे 30 असं सांगून नाही चालेल. Date of चालत, birth. ते नाही अच्छा. चालत. ते एक महत्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही कन्सिव्ह झाल्यावर बेबी तिचं किती एज आहे, काय आहे हे बघण्यासाठी बीटा एससीजी म्हणून ब्लड मधनं टेस्ट आहे. 2 दिवसानंतर ते ताबडतोब एज कळतं अच्छा. फिटसचं. ओके. आणि त्याच्यावर तुम्हाला ठरवता येतं की एज वगैरे किती आहे त्या बाळाचं. व्हॅल्युएबल बेबीज मध्ये हे हल्ली कॉमन झालेलं आहे प्रेग्नन्सी टेस्ट पेक्षा. बरोबर. रूल्स अँड रेग्युलेशन्स बद्दल आपण मगाचपासून तो मुद्दा राहिला आहे की काही असे रूल्स आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत, गाईडलाईन्स आहेत त्या पॅथॉलॉजीला, या पॅथॉलॉजी सेंटर असेल किंवा पॅथॉलॉजिस्ट असतील त्यांना ह्या ठरवाव्याच किंवा फॉलो कराव्याच लागतात. हो, नक्की ना, डेफिनेटली. सगळ्यात पहिलं की आमचं ॲज एमडी पॅथॉलॉजिस्ट किंवा ज्यांचे पॅथॉलॉजी लॅब्स असतात, डायग्नोस्टिक सेंटर्स असतात, तर आम्हाला आमच्या मेडिकल काउन्सिलचे किंवा मेडिकल एथिक्सचे आणि गुड क्लिनिकल प्रॅक्टिस हे सगळं फॉलो करायला लागतं. बर. त्याचप्रमाणे हे युनिव्हर्सल प्रिकॉशन्स म्हणजे मॅडम मगाशी म्हणाले की कॉस्ट वाढते, पण कॉस्ट वाढते म्हणजे आम्ही आमच्या स्टाफला ग्लोव्स देतो, मास्क देतो, म्हणजे कारण आरोग्याची सगळी काळजी घेणं. इन्फेक्शियस Infection एन्व्हायरमेंट पसरू असतं. नये. तर जसा पेशंटला डिझीज होऊ शकतं तर पेशंटचा आजारही आमच्या स्टाफला शकतो. किंवा आम्हाला बरोबर, येऊ बरोबर, शकतो. बरोबर. म्हणून त्यासाठी आम्हाला ग्लोव्स वापरायला लागतात, डिस्पोजेबल इक्विपमेंट कन्झ्युमेबल्स वापरायला लागतात सगळे. आणि त्यानंतर क्वालिटी चेक करत ठेवायला लागतं. त्याचे वेळोवेळी तुम्हाला रिपोर्ट सबमिट करावे हो, लागतात. नक्कीच. आमचं ते क्वालिटी अश्युरन्स प्रोग्राम असतो. त्याच्यात तुम्ही इंटरनल क्वालिटी कंट्रोल्स, मगाशी आय थिंक आपलं दाखवायचं राहिली ती स्लाइड, तर मी जरा आता दाखवते. तर त्याचे वारंवार जेव्हा जेव्हा हो, त्याचे हो. चेक होतात ते रिपोर्ट्स हे आम्ही daily produce check करावे करतो. लागतात. अच्छा. ते डेली रेकॉर्ड्स करतो आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं मशीन कॅलिब्रेटेड आहे किंवा व्यवस्थित आहे की नाही, आणि त्याप्रमाणे आम्ही ते टेस्ट रन करतो. आपण आता बघू ती शकतो स्लाइड आपण बघू शकतो. ओके. या बाबतीतली जी स्लाइड आहे कशा पद्धतीने त्याचे काही आकडेवारी आहे मला वाटतं, नाही का? हो हो, आणि त्याच्यात लो, हाय आणि मीन म्हणजे त्याचं ऍव्हरेज काढलंय आणि राईट हँड साइडला मी डेट्स टाकले. अच्छा. 16th मे, 17th मे, 18th कधी मे, कधी check म्हणजे कधी केलंय आम्ही त्याचे. त्याप्रमाणे चेक केलंय. रिपोर्ट्सच्या बाबतीत असे काही नियम आहेत का की रिपोर्ट्स जेव्हा सबमिट करायची वेळ येते पेशंटला तेव्हा काही गाईडलाईन्स तुम्हाला फॉलो करावे लागतात का? हो, नक्कीच. एक तर रिपोर्ट्स हॅव टू बी कॉन्फिडेन्शियल. प्रत्येक रिपोर्ट, गोपनीयता त्याची. प्रत्येक पेशंटचा प्रत्येक रिपोर्ट हा कॉन्फिडेन्शियल असतो. त्याची माहिती फक्त लॅबोरेटरीच्या स्टाफना, पेशंटना आणि रिफरिंग डॉक्टरलाच माहिती. म्हणजे कोणीही फोन करून नाही, असं नाही. झालं त्याचं काय रिपोर्ट नाही, असं सांग चुकीचं आहे हो, पूर्णतः. नक्कीच चुकीचं आहे. चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सांगण्यात एक आणि रिपोर्टमध्ये टाईप केलेलं एक असेल फरक पडला तर एकदम त्रास होईल. बरोबर आहे. काही त्याच्यात एरर कमी असतात. क्रिएटिनिन साधारण त्याचा एरर इतका कमी असतो की 1.0 त्या ठिकाणी जर 10 गेलं तर पेशंटला डायलिसिसवरच गेलं पाहिजे. बर.
रिपोर्ट्स बद्दल जर आपण म्हणायचं गेलं तर रिपोर्ट्स कोणत्या प्रकारचे असतात? पेशंटला तर त्याचा रिपोर्ट नेहमीच लगेच हवा असतो, त्याच्यासाठी तो खूप अर्जंट असतो, पण असे काही प्रकार आहेत त्याचे? रिपोर्ट्स जनरली 2 कॅटेगरीज मध्ये असतात, रुटीन टेस्ट आणि स्पेशल टेस्ट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्बिनेशन येऊ शकतं की अर्जंट रिपोर्ट आणि नॉन अर्जंट रिपोर्ट. बर. म्हणजे आता रुटीन मध्ये आम्ही करतो सीबीसी, प्लेटलेट्स, ब्लड शुगर, क्रिएटिनिन, लिपिड प्रोफाईल, LFT, हे रुटीन झाले. स्पेशल टेस्ट मध्ये काय काय हॉर्मोन्स असतात, म्हणजे लाईक थायरॉइड हॉर्मोन्स, बीटा HCG, मग आपण जे बायोप्सी करतो, बरोबर आहे, ते हिस्टोपॅथॉलॉजी, पॅप्समिअर, ते सगळे स्पेशल टेस्ट ते स्पेशल असतात. आणि त्यात सुद्धा रुटीन मध्ये सुद्धा काही अर्जंट असतात, म्हणजे त्यात ब्लड शुगर, म्हणजे पेशंट अगदी बेशुद्ध असेल तर मग त्याचं शुगर करून पटकन रिपोर्ट द्यायचा की तो कोमा, समजा पेशंट कोमात गेलेला आहे, मग तो कोमा पेशंटचं ब्लड शुगर कमी झाल्यामुळे आहे किंवा पेशंटचं ब्लड शुगर वाढल्यामुळे आहे, तर हे पटकन कळता येतं. आणि मग ते जर तुम्ही लवकर डॉक्टरला जर सांगितलं तर त्याप्रमाणे ते ट्रीटमेंट देऊ शकतात. म्हणजे स्पेशल आणि रुटीन मध्ये सुद्धा अर्जंट आणि नॉन अर्जंट असे दोन्ही प्रकार आहेत. एक फोन घेऊया, पुण्याहून टिळक आपल्याशी बोलतायत. सुधीर टिळक, नमस्कार. हॅलो, बोला सर. हॅलो, मी सुधीर टिळक बोलतो. बोला सर. तुमचे लॅबोरेटरीचे काही प्रमाणपत्र असतात का, की जसं NABL अप्रूव्ड लॅबोरेटरी असतात किंवा ISO 9000 अप्रूव्ड असतात? बर. आणि मग वाय द रेट्स आर नॉट इक्वल ॲट पार ॲटलिस्ट, की याच्यामध्ये 550 रुपये, कुठे 450, कुठे 650, असा रेट मध्ये फरक असतो? मला वाटतं रेट मधला फरक, त्याचं उत्तर पाटकर मॅडमने मगाशी दिलंय की कोणत्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स वापरली जातात आणि कसे कसे तज्ज्ञ तिथे काम करणारी मंडळी असतात, त्याच्यानुसार थोडेसे चेंज होतात. पण प्रमाणपत्र मला वाटतं प्रत्येक लॅबला असेलच, नाही का? नक्कीच. म्हणजे जरी जे आता त्यांनी चांगला क्वेश्चन विचारला की आजकाल NABL किंवा ISO 9001 2015 सर्टिफिकेशन ह्याचे गाईडलाईन्स असतात आणि या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्हाला व्यवस्थित सगळं प्रत्येक लेवलवरती तुमचं चेकिंग केलं जातं. म्हणजे मगाशी आम्ही जे क्वालिटी कंट्रोल जे बोललो ते कंट्रोल असतं, पण नुसतं तेवढंच नाही की तुमचा स्टाफ क्वालिफाईड पाहिजे, तुमचे इक्विपमेंट्स कॅलिब्रेटेड पाहिजे, तुमचं वर्किंग कंडिशन बरोबर पाहिजे, सगळ्यावरती भर दिलेला असतो. आणि त्याच्यामुळे ही जेव्हा अशी लॅब जेव्हा असते त्याच्यामुळे आपल्यालाही कॉन्फिडन्स येतो आणि हे कुठल्या तरी बाहेरच्या एजन्सीने येऊन ते तुमच्यावरती एक सर्टिफिकेट दिलं असतं की ही लॅब चांगली आहे. मला शेवटचे 2 प्रश्न विचारायचे आणि खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. मला पाटकर मॅडम असं सांगा की जेव्हा आपण एखादी गोष्ट, मग आता लॅबमध्ये रक्त तिथेच आपलं घेतलं जातं, पण युरिन, स्टूल या सगळ्या गोष्टी आपल्याला घरून न्यायच्या असतात, तर त्या किती कमीत कमी वेळामध्ये लॅबमध्ये पोहोचल्या पाहिजे? युरिन, स्टूल आणि मेन म्हणजे सिमेन, हे तिन्ही गोष्टी 1 तासाच्या ते 2 तासाच्या आत पोहोचल्या पाहिजेत. कंटेनरवर इन्स्ट्रक्शन लिहिलेले असतात की बंद करून ठेवा आणि द्या, नाहीतर स्टूल आणि युरिन मध्ये किंवा स्पुटमध्ये बॅक्टेरिया फॉर्म होतात. सिमेन जर 10, 12, 15 तासांनी दिलं तर स्पर्म्स डेड होतात, काही करता येत नाही आणि मग त्याचा परिणाम लॅबवर येतो. लॅबने बरोबर नाही दिला. दुसरी गोष्ट, टेम्परेचर आल्यावर लोक लगेच म्हणतात की आता तुम्ही आम्हाला सगळ्या तपासण्या करून द्या. कधी कधी विडाल म्हणजे टायफॉइडची टेस्ट असते, ती कधीही टायफॉइडची टेस्ट लगेच येत नाही, 4 ते 5 तासानंतर येते. आणि आता नवीन निघालेले आहेत जे स्ट्रिप्स निघाले आहेत त्याच्यावर तुम्हाला ताबडतोब कळतं IgM आणि अँटीबॉडीज वगैरे, ते त्यामुळे तो उपयोग जास्त होतो. त्यामुळे ही वेळ सांभाळणं हे फार गरजेचं आहे. अगदी शेवटची 2 मिनिट आहेत. कारखानीस मॅडम, एकंदरीत जाता एकंदरीत पॅथॉलॉजीचं महत्व काय आहे ह्याच्याबद्दल अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल? पॅथॉलॉजीचं महत्व खूप आहे. म्हणजे मी पॅथॉलॉजिस्ट आहे म्हणून असं म्हणत नाहीये, पण पॅथॉलॉजी आज खूप इम्पॉर्टंट आहे कारण त्याच्यावरूनच पेशंटचं डायग्नोसिस होतं. आणि आजकाल बरेचसे डिझिजेस झालेले आहेत, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे, बरेचसे नवीन शोध लागत आहेत. म्हणजे 4 वर्षापूर्वी आपल्याला डेंग्यू काय आहे हे माहिती नव्हतं किंवा स्वाईन फ्लू काय आहे हे माहिती नव्हतं, पण आजकाल त्याचं निदान होते आणि त्याची ट्रीटमेंटही केली जाते. तर त्याच्यामुळे तसा बरेचशी आजार अशी, आणि एस्पेशली कॅन्सर सारखे आजार तुम्ही स्क्रीनिंग करू शकतात. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की साधारण एक वय गेल्यानंतर, साधारण 40शी नंतर प्रत्येक स्त्रीने आणि प्रत्येक पुरुषाने त्यांचे बॉडी प्रोफाइल्स करावे आणि त्यातनं बरेच आजारांचे निदान होऊ शकतात. आणि त्या सगळ्यामध्ये पॅथॉलॉजी आपल्या बरोबर कायमच.
याच नोटवर आपण इथे थांबतोय. एक जीवनाचा एक भाग चांगल्या अर्थाने आपण पॅथॉलॉजीकडे बघूया, कारण आपल्याला जर काही आजारपण वगैरे असेल तर ते वेळीच त्याचं निदान होऊन त्याचे उपचार आपण योग्य वेळेत करू शकतो. याच नोटवर आजच्या कार्यक्रमात इथे थांबतोय. पण कसा वाटला कार्यक्रम आजचा आणि इतरही आपले कार्यक्रम आपल्याला कसे वाटतात ते आम्हाला सांगा. त्यासाठी 2 माध्यमं आहेत. एक फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा ईमेल सुद्धा करू शकता. फेसबुक पेजला जाण्यासाठी www.facebook/sakhisayhadri.dd आणि आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. इथे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. वेळात वेळ काढून इथे आलात आणि पॅथॉलॉजी याबद्दल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा खूप छान छान प्रश्न विचारलेत आणि ही चर्चा खरंच योग्य अर्थाने खुलवली, म्हणून तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. आज इथेच थांबतोय. नमस्कार.